चला आज आपण बनवूया पावट्याची भाजी. तर बघा मी पाव किलो पावटा आणला होता ना, असं साफ करून घेतलं होतं बघा मस्तपैकी. तर छान पावट्याची भाजी एकदम टेस्टी लागते बरं का खायला. आणि हा पावटा जास्त करून पावसाळ्यात आपल्या थंडीमध्येच भेटतो. तर आपण ना याला छान असं तव्यावर पहिलं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे फक्त याला असे डाग पडले पाहिजेत मस्तपैकी. स्लो गॅसवरच भाजा म्हणजे व्यवस्थित भाजले जातो. आणि पावटा असा भाजून घेतला ना तर भाजीला चव खूप छान येते. तर बघा 4-5 मिनटं झाले, 2-3 मिनटं झाले आणि आता आपला पावटा मस्त भाजला आहे. हे बघा बघू शकता स्लो गॅसवर भाजला आहे. 2-3 मिनटामध्ये स्लो गॅसवर छान भाजला गेला आहे. तर काढून घेऊया. तिकडे आपण गॅसवर एक कढई मांडली. याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आहे. तर हे तेल मी कोथिंबीर वडी तळलेली ते तेल आहे, त्यामुळे तुम्हाला हे पिवळं दिसत असेल. त्याच्यामध्ये 4-5 पानं कढीपत्त्याची टाकलेत. एक कांदा बारीक चिरून घेतला होता तो टाकायचा आहे. कांदा आपल्याला बघा मस्त असा गुलाबी रंग होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम इथे आता मी फास्ट केली आणि छान असा गुलाबी रंगावर फ्राय करून घेऊया. कांदा बघा मस्त असा फ्राय झाला आहे आपला, बघू शकता एकदम छान कलर आला आहे. आता याच्यामध्ये आपण 1 टमाटर टाकूया. तुम्ही ही भाजी सुक्की पण बनवू शकता, पातळ पण बनवू शकता, तुमच्या आवडीवर आहे. सुक्की बनवत असेल तर कांदा टमाट्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्या. आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचे. त्यानंतर याच्यामध्ये आपलं घरगुती लाल तिखट टाकले, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. 1 चमचा हळद, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचेत आपल्याला. बघा छान असे मसाले आपण परतून घेतले. त्यानंतर याच्यामध्ये आपण बघा 2 बटाटे मी असे बारीक कट करून घेतले. तर जास्त बारीक नाही जास्त मोठेही नाही, थोडेसे मीडियम साईजमध्ये कट करून घेतले बघा. आणि त्याचे ना सालटे काढलेले नाहीत, तुम्ही हवं तर काढू शकता. आता नुसतं पावट्याची भाजी बनवली ना तरी पण छान लागते, पण मी याच्यामध्ये बटाटे टाकले. मला आवडतं बटाटा पावट्याच्या भाजीमध्ये, तर तुम्हाला आवडत असेल तर टाका, आता स्किप करा. बटाटा आपण 2-3 मिनटं छान परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये भाजून घेतलेला पावटा टाकायचा बघा. आणि मला इथे ही रस्सा भाजी बनवायची, तर पहिले हे व्यवस्थित 2-4 मिनटं परतून घ्यायचं. त्यानंतर इथे बघा शेंगदाणे भाजून छान त्याचा कूट करून घेतलेला आहे आणि लसूण पण टाकलं आहे त्याच्यामध्ये, म्हणून मी याच्यात लसूण टाकलेलं नाही, कुटामध्ये लसूण टाकलेलं आहे मी. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यात गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला. तर तुम्हाला किती घट्ट पातळ भाजी बनवायची त्या हिशोबाने पाणी टाका याच्यामध्ये. आणि भाजी शिजायला पण पाणी लागेल ना, तर थोडंसं जास्तच पाणी टाकायचं. आता झाकण ठेवायचं आहे आणि 4 ते 5 मिनटावर व्यवस्थित शिजून घ्या बघा. 4-5 मिनटं झाले तर भाजी आपली व्यवस्थित शिजली, दाखवते तुम्हाला. बघू शकता तुम्ही मस्त असा कलर आला आहे. तर एकदम छान असा पावटा पण शिजला आहे आणि आपलं बटाटा पण एकदम गाळ झालं आहे. आता गरमागरम तुम्ही भाजीबरोबर चपातीबरोबर सर्व करा. तयार झाली आपली ही पावट्याची भाजी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.